96-47 ही गाडी निम्या रोडवरती आहे. प्लीज आपण पार्किंग मध्ये नेऊन पार्किंग करायचं, नाहीतर अन्यथा हवा सोडली जाईल. रोडवरती पार्किंग आपण गाडी केलेली आहे. 96-47 या दिवसानंतर प्रदीप पाटील यानंतर 40 किलो खालचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना शिवभक्त येळवडे विरुद्ध शिवराय शिरोली. शिवराय शिरोली आणि शिवभक्त येळवडे आपल्याला उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पहिला पुकार दिलाय आणि आपण तयारी करून घ्या. शिवभक्त येळवडे शिवराय शिरोली तयारी करून आपण व्यासपीठात डाव्या बाजूला या. आपल्या वजनाच्या काही शंका असेल तर निरसन करून घ्या. शिवभक्त येळवडे शिवराय शिरोली दोन्ही 40 किलो संघाने व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. दोन्ही संघातील खेळाडूंनी वजनाची शंका असेल तर निरसन करून घ्या. चाळीस किलो खालील पहिला उपांत्य फेरीला पहिला पॉइंट त्यांच्या जयदीप चौले मानसिक खेळाडूंच्या माहितीसाठी 7, 8, 9 फेब्रुवारी 7, 8, 9 फेब्रुवारी या काळामध्ये शिरूर या ठिकाणी बाल शिवाजी मंडळाच्या वतीनं 35 किलो आणि 70 किलोचे सामने होणार आहेत. त्यातील 35 किलोचे सामने 7 तारखेला सकाळी 11 वाजता होतील. प्रदीप पाटील यांनी पण आणलेला आहे. त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं काय द्यायचे आहे.
टाळ्या वाजून असे दाद द्यायचे आहे. आता जे रायडर म्हणून गेलेले आहेत आपल्या शिवशक्ती क्रीडा मंडळाचे विलास पाटील हे उत्कृष्ट असे रायडर व उजवा कोपरा रक्षक होते. अक्षय जाधव शिवभक्त येळवळे आणि शिवराय शिरोली त्याला दोन्ही संघांनी व्यासपीठात टाळ्या वाजवल्या. आपण त्या ठिकाणी वजनाचं काय असं शंका नाही, निरसन करून घ्या. येळवळे शिवराय शिरोली या पण इकडे नंतर वेळ नको. शिवराय शिरोली आणि शिवभक्त येळवळे आपण व्यासपीठात टाळ्या वाजवल्या येतात. उतरून घ्या उतरून एवढं वाढली किती येतं असं येते आपले मोडल्या दोन्ही हात खांदा निघतो सगळी शिरली नाही सांगायला ह्या कट्ट्यावर आहे ह्या कट्ट्यावर आहे. बहात्तर 58 62 58 फॅशन 7 26 स्प्लेंडर 24 13 त्या गाड्या तिथे मेडिकल जवळ लावलेल्या आहेत. त्या रोडवरून जरा बाजूला घ्यायच्या आहेत. ट्रॅफिक त्याचा जाम झालेला आहे. सर्वांना विनंती त्याचे नंबर सांगितले आहेत. इकडे वळायला लागले तर निवांत येळवणे आणि शिवराय शिरोली आपण व्यासपीठात डाव्या बाजूला येऊन वजनाचा
शंका बघायचा आहे. परत मी ग्राउंडवर गेल्यावर वेळ घालवायचा नाही तिथं. काय असेल ते आता निरसन करून घ्या. 40 किलोसाठी जे 2 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे आपल्या गावचे सुपुत्र सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हे आपल्या मंडळाचे खेळाडू आहेत योगेश रमेश चव्हाण. त्यांचे वडील मी रमेश चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. रमेश चव्हाण. रवी उत्कृष्ट अशी चढाई करतायत रवींद्र चव्हाण. सांगून हे जरा आज हे लवकर होतील फायनल दोन्ही संकटच येणार इकडे बोल की भाई. हॅलो बोल की सारे उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यामधून त्यांचं साथ द्यायची आहे. मी सहाय्यक अभियंता MSCB यांना निवास गावडे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. निवास गावडे. चालू सामन्याची काही मिनिटं झालेली आहेत. बसले ना बघ येळवडी आणि शिवराय शिरोली आपण वजन काट्यावर ग्राउंडवर यायचं आहे. तुमची कुठलीही वजनाची शंका विचारली जाणार नाही. त्यांना घेतली जाणार नाही. निवास गावडे आपले सहाय्यक अभियंता आहेत आपल्या शहरामध्ये. ते 9 बारचे उत्कृष्ट असे खेळाडू होते. मी त्यांना बाबत चव्हाण यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. 40 किलो खालील दुसरा उपांत्य फेरीचा सामना शिवराय शिरोली आणि शिवभक्त येळवडे दोन्ही संघांना वारंवार सांगून पण इथं आलेले नाहीत. त्यामुळे वजनाचे कुठल्याही शंकाचा आम्ही विचार करणार नाही. आहे तसं डायरेक्ट करायचं. लाईव्ह बघावे लाईव्ह मागायला ते तर आहे शिवराय शिरोली 9 बारचे खेळाडू व आता सध्या शहरामध्ये कार्यरत असलेले MSCBचे सहाय्यक अभियंता निवास गावडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. आणि उत्कृष्ट असे खेळाडू विशाल तानवडे
व शिवाज गावडे हे खरोखर असे दोन उत्कृष्ट असे खेळाडू त्या नवभारत मंडळाचे होते. मनापासून खेळ पैसे घातल्याला 12,000 फी महिना आपल्या घरात घालणार विजयचं आमचं घर चालते महिना तेवढं पैसे घातले शेण बिन काढतो तिथे काम करून तिथं सगळे ते पैसे ते भेटवत होतं थोडं गेम नाही प्रदीप पाटील येळवडे आणि शिरोली आपले शंकर बघा काय असेल तर लगेच तिथे वजन करण्याचे प्रमुख आलेले आहेत. त्या चौड्यासाठी मी मागापासून म्हणत होतो की उत्कृष्ट असा उजवा रक्षक आपले विलास पाटील हे जिल्ह्यामध्ये खेळत असताना सुद्धा त्या कोपऱ्यामध्ये खेळाडू खेळत असताना विचार करत होता की त्याचा इतका कॉर्नर किंवा चौडा असा आहे जिल्ह्यामध्ये फेमस होता. शिवशक्ती म्हटलं की विलास पाटील हे प्रथम असं त्यांचं उजवा रक्षक असं म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं, गणना केली जायची. छावा मारन छावा मार मॅच महादेव नाही पूर्व पहिल्यापासून बारका तेवढं सगळं पंचायत तेवढंच विटकी होती. सपने ते काम करू काम आयुष्याला बघ भाऊ सगळ्यांची परिस्थिती एकसारखी नसते. काम करू सगळी करायला लागते. खोची शहाजीराजे खोची ओम साई तळसंदे आहेत का? दोन्ही संघ आहेत का? ओम साई तळसंदे आणि खोची म्हणजे तिला नाहीच खेळायचं 10 स्कोर पण होऊ द्या नाही पाहिजे. 3-4 पाहिजे अशी खूप पाहिजे. ते पुणेर पलटून बघितलं असल्या मी नामदार गेले सिंग वाटत लागली आणि काय काढली ती ना गेटवे स्पीड वाढते थोडं कामाला लागून दे जरा गेटवे आता ना आता पैसे नाही थोडं गावाला असं काय काय पहिलं हेच दाखवायचं बाकी एवढं दिवस नाही बरोबर या ठिकाणी